नमस्कार रसिक श्रोते हो. एकंदरीतच आपण भारतीयांना संगीत अतिप्रिय आहे आणि सर्वसाधारण संगीताचा आनंद घेणारे रसिकजन आपल्या निश्चिंत क्षणांना अधिक शांत करताना गझल ऐकायला प्राधान्य देतात. आपण मराठी लोक पण या हिंदी गझलचे अगदी दिवाने आहोतच. कविवर्य सुरेश भटांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर गझलची सोयरीकच जणू घडवून आणली आणि मराठी दर्दी लोकांसाठी एक नवा प्रदेश उपलब्ध झाला. या मराठी गझलचा वारसा मोठ्या दमदारपणे चालवणारा एक संप्रदाय आपली वाटचाल करत आहे, आनंद देत आहे आणि घेत आहे. याच संप्रदायातले एक आश्वासक, खणखणीत तरी हृदयस्पर्शी गझलकार नितीनजी देशमुख यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. नमस्कार नितीनजी, मनापासून स्वागत आहे. नमस्कार अर्चनाजी. नितीनजी, कलाकृतीची निर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न या आपल्या संवाद शृंखलेचं निमित्त आहे आणि म्हणूनच ही जी गझल आहे जी मनावरती असं गारुड करते ती कागदावर उतरण्या आधीपासून काय घडू लागतं गझलकाराच्या मनामध्ये, कवीच्या मनामध्ये, मनात उतरत असेल तेव्हापासूनच सगळं हवंय मला. सांगा ना प्लीज. येस अर्चनाजी, खरं तर हा जो प्रश्न आहे ना तुमचा, याचं उत्तर खूप विस्तारित आहे. म्हणजे छोटं उत्तर होऊ शकत नाही याचं, कारण तुम्ही जो प्रश्न विचारला तो एकंदरीत कवितेच्या जन्माची कहाणी विचारली. म्हणजे ती प्रक्रिया जी आहे ना ती तुम्ही विचारली या प्रश्नामध्ये. तर कविता असो की गझल, गझल सुद्धा कविता आहे असं भटसाहेब सुद्धा म्हणायचे. आदरणीय सुरेश भटांनी अत्यंत संघर्षातून निष्ठेनं प्रामाणिकपणे इतकी सुंदर विधा गझलेसारखी, आणि आज आपण सगळे रसिक त्याचा अतिशय आनंद घेतो आहोत आणि एकंदर मराठी साहित्य समृद्ध केलं मला असं वाटतं या गझलनी. तर कुठलीही कविता एखाद्या कवीला किंवा एखादी गझल एखाद्या गझलकाराला जेव्हा सुचते तर त्यामाग बऱ्याच गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे एखादा नजीकचा अनुभव किंवा कधी कधी क्षणातला अनुभव असं पण असू शकतं. त्याचं रिफ्लेक्शन ते असतं, क्रिया प्रतिक्रिया जसं आपण म्हणतो. कारण क्रिया झाली की प्रतिक्रिया ही होणार, आणि त्याचं कवीचं काळीज हे संवेदनशील असल्यानं, त्याला परकाया प्रवेश करता येत असल्यानं, दुसऱ्याचं दुःख किंवा समाजाच्या वेदना, प्रश्न जे काही आहे, जी काही घटना घडली ती घटना थेट त्याच्या काळजावर, मनावर परिणाम करत असल्यानं जी काही त्याला सुचतं लगेच, तर हा सुद्धा एक प्रकार आहे कवितेचा किंवा गझलेचा. आणि दुसरी गोष्ट आहे की एखादा कवी जे लिहितो ते त्याचं तेव्हाच असतं असं नाही, अनेक वर्षापासून म्हणजे होतो, जेव्हापासून आपल्याला कळायला लागतं तेव्हापासूनचे अनेक अनुभव, अनुभूती. जसं आता मी माझ्या गावावर जर कविता लिहिली तर ती कविता मी आज 2020 साली जरी लिहिली असली तरी त्यामध्ये येणारे जे संदर्भ आहे ते मला प्रॉपर म्हणजे अप्रोप्रिएट त्या काळात घेऊन जातात ती लिहित असताना, आणि ते मी पुन्हा अनुभवतो आणि मग कागदावर उतरतो. तर ही अशी प्रोसेस आहे. म्हणजे नेमकं मला काय वाटतं त्यावेळेस हे जरी सांगणं कठीण असलं तरी एकंदरीत अनेक अनुभव आणि अनेक अनुभूतींचा तो समूह असते एखाद्या कवितेची, एखाद्या कवीची कविता, गझल, एखाद्या शायराची रचना, असं मला वाटतं. खूप छान सांगितलंय तुम्ही. गझल सम्राट आपले सुरेश भट गझलला कवितेची कविता म्हणत, आणि ही जी नाजूकातल्या नाजूक आणि प्रखरतेहून प्रखर अशी जी ही गझल आहे ही तुमच्या आयुष्यात अगदी कविते बरोबर आली, कवितेच्या आधी आली, काय झालं? म्हणजे कधीपासून तुम्ही गझलकडे वळलात? हे महत्वाचं आहे. कविता मला कविता लिहिता येते हे सहसा मला 9वी 10वी पासून समजा कळलं असेल की आपण जे काही लिहितो आहोत ती कविता आहे. म्हणजे माझ्या घरी मुळात कविता, संगीत हे वातावरण होतं. वारकरी संप्रदायाचा आमच्या घरी फार हे असल्यामुळं आमचे आजोबा संगीत नाटकात काम करायचे त्या काळी, आणि ते चांगले गायक होते. आणि सोबत तुकारामांची गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी याची सारखी पारायण, भजनं
आमच्या घरी होत राहायची. हा. त्यात ते सगळं मेंदूत म्हणजे नेणिवेत ज्याला म्हणतो आपण, जाणीव आणि नेणीव या ज्या दोन गोष्टी आहेत ते कुठेतरी साठलं असावं. म्हणजे सूर आणि शब्द या दोन गोष्टी त्या विरासत मध्ये असल्यामुळं मेंदूमध्ये, तर त्या जेव्हा मी 9वी 10वी 14-15 वर्षाच्या वयामध्ये मला काहीतरी वाटायला लागली की आपण लिहू शकतो आणि मी लिहायला लागलो. तेव्हा कळत नव्हतं की ही कविता अशी असावी तशी असावी. देशोन्नतीमध्ये तेव्हा एक अमरावती आवृत्तीला अंतरीचे बोल असा एक कॉलम चालायचा. अतिशय प्राथमिक दर्जाच्या कविता त्यामध्ये असायच्या आणि त्यामध्ये मी कविता द्यायला लागलो. मग हळूहळू लोकसत्ताला, पुरवणीला किंवा मग सकाळनी विदर्भाची एक आवृत्ती, एक पुरवणी, सप्तरंग अशा पुरवण्यांना मी कविता लिहायला लागलो. त्या कविता प्रकाशित झाल्यानंतर मग पत्र यायला लागले. तेव्हा फोन नव्हते एवढे. ही गोष्ट फार म्हणजे 94, 95, 93 अशी या काळातली असेल कदाचित, 25-1 वर्षापूर्वीची. तर तेव्हा पत्र खूप यायचे, नागपूरहून खूप मला पत्र यायचे. सप्तरंग पुरवणीमध्ये बऱ्याच कविता माझ्या लागायच्या. लोकमतचं युवा नावाचं ते एक पुरवणी होती. लोकसत्ताची चतुरंग किंवा काही पुरवण्या होत्या. तर यांना मी बिनधास्तपणे पाठवायला लागलो आणि मला वाटायला लागलं, मग लोकांचे मला रिप्लाय यायचे पत्राच्या माध्यमातून. तर मला वाटलं की आपण बऱ्यापैकी लिहायला लागलो. आणि मग असं करता करता मग विठ्ठल वाघ सर किंवा प्रतिभा साहित्य संघ किंवा अंकुर साहित्य संघ या सगळ्यांच्या मी मग माझं नाव पेपरमध्ये यायला लागल्यामुळे ते त्यांनी मला ते माझ्या म्हणजे त्यांनी मला बोलावलं वगैरे बरेच वेळा. या माध्यमातून मी वऱ्हाडी कविता लिहायला लागलो. मग आपली विदर्भाची कविता लिहायला लागलो. प्रमाण भाषेत मी फार कमी लिहायचो, विदर्भाची म्हणजे वऱ्हाडीत जास्त लिहायचो. हळूहळू प्रमाण भाषेत लिहायला लागलो आणि मग भीमराव पांचाळे सरांचं एक सदर चालायचं गझलीचं. त्यापूर्वी मी भट साहेबांचे म्हणजे वाचायचो पेपरला वगैरे याच्यामध्ये. तर मला गझल विषयी आकर्षण होत असते. म्हणजे हा एक काहीतरी वेगळा प्रकार आहे, याच्यात मजा येते वाचायला, ऐकायला. आणि गाण्याचा छंद असल्यामुळं आणि गाणं थोडं असल्यामुळं रक्तामध्ये किंवा संस्कारामध्ये, तर मी गाणं ऐकायचोच. गझल हा माझा म्हणजे गुलाम अली साहेब किंवा जगजीत सिंग हे मला आवडायचे. मग मी त्यांना पाठवल्या गझल आणि मग तेव्हापासून मी गझलच्या क्षेत्रात आलो. ही जी म्हणजे तुमचे स्नेही असं सांगतात की तुम्ही नेहमी बोलताना तुकोबांचे वगैरे त्यांच्या ओव्यांचे दाखले देता, म्हणजे हे सगळं तुमच्या घराण्यामधून तुमच्या असं रक्तामध्ये झिरपलेलं. हो, म्हणजे आमच्या आजोबांच्या ती गाथा आणि ते ज्ञानेश्वरी पाठ होती, म्हणजे असं होतं. अच्छा. याला धरून मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतं, गझल ही मुळात पर्शियन असलेली असं ऐकलेलं मी, मग ती उर्दूमध्ये आली आणि ती मराठीमध्ये त्यानंतर आली. तर या गझलला साकारण्यासाठी सुद्धा त्याची आराधना करण्यासाठी, म्हणजे ती लिहायची असेल तर आपल्याला कुठला असा एक हे असला पाहिजे का, भक्कम आधार, जसा तुम्हाला अध्यात्माचा मिळाला? काय सांगाल तुम्ही? नाही, अजिबात नाही. असं मी अजिबात म्हणणार नाही की कुठला आधार असायला पाहिजे. मी नेहमीच म्हणतो की चांगल्या कवितेचं जे पीक आहे त्याच्यासाठी तुमच्या काळजाची जमीन अतिशय सुपीक आणि प्रामाणिक हवी. म्हणजे काळजाची जमीन सुपीक असणं इन द सेन्स ती संवेदनशील हवी. म्हणजे दुसऱ्याच्या संवेदना भावना समजून घेणाऱ्या माणसाला चांगलं कवी होता येतं असं मला म्हणजे ठळकपणे वाटतं. आणि त्याच्यामुळं आता मी ज्या घरातून आलो सगळे त्या घरातून आले असं नाही, शक्य नाही. सगळ्यावरती संस्कार असलेच पाहिजे हे काही गरजेचं नाही. परंतु चांगली गझल किंवा चांगली कविता किंवा कुठलीही कला म्हणा तुम्ही येण्यासाठी चांगलं काळीज असणं, चांगलं मन असणं, मला हे बेसिक रिक्वायरमेंट वाटते त्याची. अच्छा, ती पुंजी जी आहे, म्हणजे जशी तुमच्याजवळ अध्यात्माची आहे, तर एखाद्या कवीजवळ ती आपल्या विचारांची असू शकते, त्याच्या समोर जाऊन त्याच्या संघर्षाची असू शकते, त्याच्या भोगलेल्या काळाची असू शकते, अनेक गोष्टी त्याच्यावर झालेल्या अन्यायाची असू शकते, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाची असू शकते, त्यानी आयुष्यामध्ये झेललेल्या संकटांची, पराभवांची असू शकते. कवितेचं बीज हे आणि वेगवेगळ्या अनुभूतीतून वेगवेगळ्या कवीचं गझल करायचं असू शकतं. अच्छा. खूपदा जास्तीत जास्त फेमस होतात त्या गझल असतात त्या सगळ्या प्रेमाच्या असतात.
आणि तुम्ही आता म्हणालात की हे संवेदनशील मन असतं हे काय म्हणतात कष्टकऱ्यांचं किंवा दुसऱ्या कोणा दुःखितांचं असं सगळं दुःख टिपत असतं. तुम्हाला अशी कुठली घटना अशी घडली का की त्यांनी सामाजिक कडे जास्ती नाही, वळवलं? मुळात कसं प्रसिद्ध होणाऱ्या सगळ्या गजला ह्या प्रेमाच्या असतात असं काही म्हणता येणार नाही आपल्याला, कारण भटांनी शृंगार जेवढा लिहिला तेवढा अंगार पण लिहिला. बरोबर. हो. उषःकाल होता होता काळ रात्री झाली ही पण भटसाहेबांनी लिहिलं. मलमली तारुण्य माझे पण लिहिलं, पण सोबत हे पण लिहिलं. आणि मला उलट वेगवेगळ्या कवितांनी मला फोकसमध्ये आणलं, पण मला ज्या गझलनी फोकसमध्ये आणलं ती गझल अजिबात प्रेमाची नव्हती, ती सामाजिक आशयाची होती. अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवरती सहजच नेता आले असते. जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही. तर लोकप्रिय होणाऱ्या रचना ह्या फक्त प्रेमावरती असतात असं आपल्याला एकदम नाही म्हणता ना, पण मुळात ती रचना ही सर्वसामान्यांची असली पाहिजे. अच्छा. एक गोष्ट तुमचं बरोबर आहे, हे जरी असलं सगळं सामाजिकता, तरी गझलचा जो मूळ पिंड आहे तो प्रेमच आहे. तो इश्क, साकी, शराब, विरह आणि ही गझलची मूळ प्रवृत्ती आहे. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे गझलची व्याख्या जी आहे की प्रेयसीशी केलेला संवाद. नंतर तो आपण त्याला असं म्हणतो की गझल म्हणजे संवाद. तर मुळात ते 2 ओळीचं काव्य असल्यामुळं आणि ते टोकदार असल्यामुळं तो संवादच आहे. म्हणजे उर्दू मध्ये त्याला अंदाजे बया असं म्हणतात. एका वेगळ्या अंदाजाने, एका वेगळ्या कोनातून एखाद्या वस्तूकडे, घटनेकडे, संकटाकडे, आनंदाकडे, दुःखाकडे पाहणे वेगळ्या अँगल मधून आणि त्या वेगळ्या लहजामध्ये, वेगळ्या टोन मध्ये व्यक्त होणे म्हणजे बोलणे, ऍक्च्युली संवाद साधणे. एक सूचक असा संवाद असं म्हणता येईल. येस, सूचक. तो संवाद प्रभावी करण्यासाठी म्हणजे आता लिहून होतं आणि हा संवाद जो सुरू होतो जेव्हा आपण स्वतःसाठी लिहितो त्यानंतर तो संवाद इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो, कारण दाद ही तर हवीच असते, त्यांनी हुरूप येत असतो, त्यांनी अजून लिहायला आपण प्रवृत्त होत असतो. येस, बरोबर. तर ते सादरीकरण सुद्धा गझलसाठी खूप महत्वाचं आहे, तर त्याविषयी थोडस सांगा ना. जी. गझल आणि सादरीकरण याचा फार जवळचा संबंध आहे असं मी म्हणतो. त्याचं कारण असं आहे की गझल आणि सादरीकरण आणि गझल आणि गाणं म्हणजे सूर यांचा पण फार जवळचा संबंध आहे असं मला वाटते. कारण मुळात आपण म्हणजे तुम्ही, आम्ही सगळे गझल या गोष्टीच्या किंवा गझल नावाच्या प्रकाराच्या प्रेमात पडलो तर ते गाण्यातूनच पडलो. आपण गुलाम अली साहेबांना ऐकलं किंवा अनेकांना आपण ऐकलं, आपण जगजीत सिंगांना ऐकलं, जुन्या चित्रपटातल्या जे काही रचना होत्या म्हणजे मजरूर सुलतानपुरींच्या असतील किंवा रवीचे गाणे असतील, हे सगळे नौशाद साहेबांचे असतील, या मॅक्झिमम गझलच होत्या. त्याच्यामध्ये काफिया, मतला, अलामत, छंद, वृत्त सगळं होतं आणि आपण ते गाण्याच्या माध्यमातूनच आपण त्याच्या प्रेमामध्ये पडलो खरं तर असतील. तर गाणं आणि गझल यांचा जवळचा संबंध आहे असं मला नेहमी वाटते. आणि दुसरी गोष्ट सादरीकरणाचा तर फार संबंध आहे. आता गझलच्या सादरीकरणामध्ये 3 प्रकार आहेत. तुम्हाला मी रसिकांना किंवा आपले जे श्रोते असतील त्यांना सांगितलं पाहिजे. गझल ही 3 प्रकारात सादर केली जाते. एक म्हणजे तहत, दुसरी तरन्नुम आणि तिसरी तर्ज. आता तहत म्हणजे नुसती गझल वाचणे, म्हणजे त्या टोन मध्ये तो शेर वाचणे, म्हणजे वाचून सादर करणे, याला म्हणतात तहत. उदाहरणासकट तिन्ही गोष्टी. समजा आता कुठला एक शेर आहे, आता माझा एक शेर आहे समजा की सर्वत्र आग भरडी होणे स्मशान आहे, अस्वस्थ भारताचे हे वर्तमान आहे, वाऱ्यावरी कशाला खोटाचा आळ घेता, घरच्याच वादळाने खचले मकान आहे. किंवा आज माझे दुःख ही हुरळून गेले, 2 अश्रू लोचनी तरळून गेले, ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा,
हो हो. फूल माझ्या एवढे जवळून गेले. क्या बात आहे. हा, तर हे आता जवळून हे म्हणण्यामधली जी नजाकत आहे ना, हा, हे सादरीकरणाचा म्हणजे तो महत्वाचा भाग आहे. म्हणजे शब्दांमध्ये भाव ओतता आहात तुम्ही. येस, भाव ओतणं, हा. ठहराव त्यातला महत्वाचा आहे. हम्म. कुठला शब्द दीर्घ घ्यायचा, कुठला ह्रस्व घ्यायचा, हम्म. कुठे पॉज घ्यायचा, कुठे थांबायचं, हम्म. किती टोन, जसं तुम्ही आता आकाशवाणीवर पण काम करता, तुम्हाला ते कळते, फ्रिक्वेन्सी कळते, हम्म. किती एक शब्दावर जोर द्यायचा, किती जोराने म्हणायचा, किती हळू म्हणायचा, अनेक बारीक गोष्टी आहेत त्याच्या सादरीकरणात पण. आणि मुळात ते आतून जर आलं तर ते पोचतं. हे पहिला प्रकार झाला गझल सादरीकरणाचा. दुसरा प्रकार आहे तरन्नुम. तरन्नुम म्हणजे शायराला ती जी गझल असते, कुठली गझल एका पर्टिक्युलर छंदामध्ये, वृत्तामध्ये, वजनामध्ये लिहिल्या गेलेली असते. कारण त्या व्याकरणामध्ये किंवा त्या छंदामध्ये, वृत्तामध्ये लिहिल्याशिवाय तिला आपण गझल म्हणू शकत नाही. आणि नुसतं वृत्तात लिहूनही गझल होत नाही, हे पण नंतर आपण त्याच्यावर बोलू. पण ते जे वृत्त आहे, त्या वृत्ताला आपली एक नैसर्गिक चाल असते. तिला तिचं एक आपलं स्वतःचं वजन असते. आणि ते कुणाकुणाला पकडता येतं. ज्याला गळा चांगला आहे, ज्याला गाण्याचं, स्वरांचं ज्ञान आहे. आता मी गाणं शिकलो असल्यामुळं मला प्रॉब्लेम नाही, पण असे अनेक लोक असतात जे शिकले पण नसतात गाणं, पण त्यांना ते तो सूर पकडता येतो त्या भावनेशी. म्हणजे त्या शब्दातला जो आशय आहे ना, त्याला पाहिजे तेवढा अप्रोप्रिएट सूर देणे, आणि तसं सरळ सरळ त्या सुरामध्ये पुश देणे म्हणू आपण त्याला, अधिक भक्कमपणे तो आशय लोकांपर्यंत जावा या माध्यमातून तसा सूर वापरून गाणे. फार आलाप नाही, नोटेशन नाही, काही नाही, त्याला म्हणतात तरन्नुम. आणि तर उदाहरण म्हणजे आता माझी कुठली पण गझल आपण, श्वास माझे सखे तुला द्यावे, तुम्ही कुठे ऐकली ती? अच्छा. श्वास माझे सखे तुला द्यावे, श्वास माझे सखे तुला द्यावे, संपताना पुन्हा नवे व्हावे, श्वास माझे. मी जरी संपलोच गाताना, मी जरी संपलोच गाताना, गीत माझे कुणीतरी गावे, संपताना पुन्हा नवे व्हावे, श्वास माझे. आणि एक माझा आवडीचा शेर आहे त्यातला, जीवनाची अशी विणू वेणी, जीवनाची अशी विणू वेणी, मोगरे त्यात माळता यावे, संपताना पुन्हा नवे व्हावे, श्वास माझे सखे तुला द्यावे, श्वास माझे. ही झाली तरन्नुम. म्हणजे मी फार गायलो नाही, पण त्या शब्दांना, त्या आशयाला, त्या भावनेला जे पाहिजे होतं ते सूर मात्र मी पुरवले त्याला. बिलकुल. ही झाली तरन्नुम. आपण तर्जकडे जाण्याआधी मला एक विचारावं असं वाटतं, जेव्हा गझलकार लिहायला लागतो तेव्हा तो पहिले ठरवतो का हे तर्ज मध्ये राहील, हे तरन्नुम मध्ये राहील, तहत मध्ये राहील? नाही, अजिबात नाही. कुठलाही कवी, गझलकार, शायर जेव्हा एखादी रचना करतो, लिहितो, तेव्हा तो याचा विचार करत नाही. म्हणजे ते मग चित्रपट गाण्यांसारखं झालं. चित्रपटाची गाणी, जसं मी आता 3 चित्रपटांची गाणी लिहिली, मला त्याचा अनुभव आला की तो वेगळा प्रकार आहे, एकदम डिफरंट. म्हणजे तुम्हाला तो काय म्हणतात, प्रसंग मिळतो, त्या प्रसंगाला अनुरूप लिहावं लागते, किंवा कधी कधी बीट्स मिळतात, कधी कधी चाल मिळते, मग त्या चालीवर शब्द कोंबावे लागतात, आणि मग ते ठरवून असतं सगळं. तर तो वेगळा प्रकार झाला.
पण मला वाटते गझलच्या बाबतीत किंवा कवितेच्या बाबतीत असं होत नाही की तरन्नुममध्ये करायची की तर्जमध्ये. आपण त्या स्टान्स मध्ये त्या स्फूर्तीमध्ये गेल्यानंतर ते लिहून जातो आणि मग आपल्यालाच कळते की हे कसं सादर करायचं. आता तर्जकडे. तर्ज हा गायकीचा प्रकार आहे. जसं म्हणजे आता उर्दू मधले, हिंदी मधले आपण समजा गझल गायक माहितीच आहे आपल्याला. मराठीमध्ये पण खूप चांगले चांगले गझल गाणारे आहे महाराष्ट्रामध्ये. जसं भीमराव पांचाळे दादा आहे. नागपूरला आता नवीन आहेत एक ते नागपूरकर, संकेत नागपूरकर. ते पण चांगलं गायला लागले. एक आता नवीन एका मुलगीला मी ऐकलं, त्या मुंबईच्या आहेत त्या, गायत्री गायकवाड. त्यांच्या आवाजामध्ये खूप मराठी गझल गायकीसाठी खूप काही आहे. राजेश उमाळे आहेत आमचे अमरावतीचे. दत्तप्रसाद रानडे आहेत. तर असे बरेच काही लोक आहेत जे गझल गातात. तर ते तर्ज मध्ये समजा गझल गातात. तर्ज मध्ये जी गायल्या जाते गझल, तर ती साधारण अशी मस्त 10-12 मिनिटांची अशी असते. मध्ये मध्ये आलापी घेतले जातात. म्हणजे ती तयारीने. तसं गझलची गायकी ही आशय प्रधानच गायकी आहे. म्हणजे गझल मध्ये सुरांपेक्षा शब्दांना जास्त महत्व आहे. म्हणजे फार गायक जरी असला किती मोठा, थोडस डेकोरेशन साठी काही नोटेशन किंवा काही एखादा छोटा आलाप वगैरे. फार गायकी जसं आपण शास्त्रीय संगीत ऐकतो, रागदारी ऐकतो किंवा खयाल ऐकतो, ठुमरे ऐकतो, इतकी गायकी गझलमध्ये कोणी वापरत नाही. आपण पाहिलं असेल इतक्या वर्षापासून. त्याचं कारण हे आहे की सूर हे शब्दांवर हावी होऊ नये. मुळात हा शब्दप्रधान आणि शब्दप्रधान गायकीचा प्रकार असल्यामुळं तर्ज जरी असली तरी फार तयारीने कोणी तो सादर करत नाही. म्हणजे गाणं दाखवणे हा विषय गझल गायकीत नाही आहे असं मला वाटतंय. यालाच पकडून असं विचारावं असं वाटतं की गझल ही परंपरेला घट्ट धरून असते का, आणि त्यात प्रयोग गृहीत धरल्या जातात का, होतात का? हा चांगला प्रश्न आहे खरं तर. आता गझलची नेमकी परंपरा कुठली हा मोठा प्रश्न आहे अभ्यासाचा. ती अरबी फारशीतून समजा उर्दू मध्ये आली आणि उर्दूतून मराठीत येऊन ती स्थिरावली. माधव ज्युलियनांनी थोडा प्रयत्न केला, पण त्या खऱ्या अर्थानं निर्दोष गझल ही भट साहेबांपासून आली असं आपण म्हणू. तर गझलेची परंपरा आता गझलेच्या व्याकरणाकडे आपल्याला नेते. गझलेचे कुठले व्याकरण, कुठले नियम आपण पाळावे. खरं तर बेसिक जे गझलेचे व्याकरणाचे नियम आहेत ते पाळले पाहिजे. म्हणजे काफिया, रदीफ, अलामत, त्याचं वजन, त्यातला राबता मीन्स गझल हे 2 ओळीचं काव्य आहे. म्हणजे 2 ओळींचा एक शेर होतो. हे तुम्हाला कदाचित माहित असेल. ज्याच्यामध्ये 2 काफी येतात, 2 रदीफ येतात. त्याला मतला, पहिल्या ज्या 2 ओळी असतात गझलच्या त्याला मतला असं म्हणतात. आणि शेवटल्या ज्या ओळी असतात ज्याच्यामध्ये शायराचा उल्लेख असतो त्याच्या नावाचा, फार पूर्वी तुका म्हणे नामा म्हणे पूर्वी जे लिहायचे लोक, तसं पण असतं. त्याला मक्ता असं म्हणतात. आणि मध्ये शेर असतात. तर एक परंपरा अशी आहे की किमान 5 शेरांची एक गझल होते. आता ही परंपरा आहे, आपण स्वीकारली. म्हणजे 4ची होऊ शकत नाही. किंवा आपण शुद्ध काफिया वापरला पाहिजे, जसं जळणाऱ्याला, पळणाऱ्याला, कळणाऱ्याला. ही पण एक परंपरा आहे. पण ही परंपरा तोडून आता लोक स्वर काफियामध्ये लिहायला लागले. जसं नाही, आपण नाही काही हे जर स्वर काफिये म्हटले तर नाही आणि काठी असे काफिये पण लोक वापरायला लागले आता. कारण त्याच्यामध्ये ही मध्ये ई आहे आणि ठी मध्ये पण ई आहे, स्वर सारखे आहे असं. आता ही परंपरा आपण इथं तोडली. पण उर्दू मध्ये ही परंपरा पहिलेच तोडली. म्हणजे उर्दू मध्ये शुद्ध काफिया नाही वापरला तरी चालतो. अशा काही परंपरा आहे. आणि एक परंपरा महत्वाची आहे गझलमध्ये, त्याला परिष्करण असं म्हणतात, इस्लाह असं म्हणतात. म्हणजे आपला शेर एखाद्या जाणकाराकडून, गुरुकडून आपण तो दुरुस्त करून घ्यावा. ही एक परंपरा आहे. आणि दुसरी एक परंपरा आहे तरही गझलची, गझलमध्ये, की एखाद्या शायराचा पहिली एक कुठली एक ओळ घेऊन, त्याला मिसरा असं म्हणतात गझलमध्ये, तेच रदीफ, तेच काफिया आणि तेच जमीन वापरून दुसरे शायर पण त्यात लिहू शकतात. ही पण एक परंपरा आहे, याला तरही गझल असं म्हणतात. आणि अजून एक परंपरा गझल म्हणजे ज्याला गिऱ्हा बांधणे असं म्हणतात.
म्हणजे गिरावन म्हणजे एखाद्या शायराची एखादी रचना जर मला आवडली तर मी एखादा शेर त्यांना देऊ शकतो, त्यात ऍड करू शकतो त्या जमीनचा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की गझल ही एका विषयाची पण असते आणि गझलचा प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयाचा पण असतो. म्हणजे मुसलसल आणि गैर मुसलसल असे गझलचे प्रकार आहे. तर अशा काही परंपरा आहे गझलच्या बेसिक. तर मग अशा पुष्कळशा 2-2 ओळी मिळून जर ती गझल होते, साधारण कवितेला शीर्षक दिलं जातं, गझलला पण शीर्षक असतं का? गझलला शीर्षक सहसा देऊ नये. मुसलसल गझल असेल तर द्यायला हरकत नाही, म्हणजे एकाच विषयातली असेल तर. एकाच विषयाला धरून लिहिली गेली असेल तर. पण आता त्या 5-6 शेरांची गझल आहे आणि 5-6 शेर एक राजकारणाचा आहे, एक प्रेमाचा आहे, एक व्यवस्थेचा आहे, एक खेळाचा आहे, एक घरगुती आहे, कुटुंबाचा आहे. त्याला कुठलं आपण शीर्षक देणार? म्हणूनच माझ्या मनात आलं की देतात का? बरोबर. नाही, देऊ नये. मुसलसल असेल तर द्यायला हरकत नाही. अच्छा. एकदा ना कधीतरी असं ऐकलेलं होतं की गुलाम अलींनी बोलले होते की गझल या शब्दाचा अर्थ हरिणाशी आहे, हरणाशी जोडून आलेला आहे. तो कशाला जोडला असेल की ती जस्ट एक गोष्ट? पण मी एक उदाहरण ऐकलंय कुठेतरी की एखादा शिकारी जेव्हा एखाद्या सावजाला पकडतो तेव्हा त्या हरणीच्या डोळ्यातली जे कारुण्य असते ते टिपणं म्हणजे गझल, असं काहीतरी कुठेतरी मी ऐकलं होतं. म्हणजे टोकाची भावात्मकता, टोकाची संवेदनशीलता असं आपण त्याला ढोबळमानाने म्हणू शकू. गझल तुमच्या काळजातून अशी निघते, उतरते ती कागदावरती, ती डायरेक्ट दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती भिडली पाहिजे. उसळणे आणि कोसळणे हा स्थायी भाव आहे शेराचा. तो एकूण उसळला की तिकडे कोसळला पाहिजे. कविता पूर्ण ऐकल्यानंतर आपण त्याला दाद देतो, पण गझलच्या प्रत्येक शेराला रसिक दाद देत राहतात. तर ते उसळणं आणि कोसळणं, कारण तो संवाद आहे ना. आणि एक महत्वाचं गझलच्या शेरामध्ये काय असतं की पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला विषय मांडायचा असतो आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा उत्कट समारोप त्याचा करायचा असतो. तो उत्कट जो समारोप आहे ना, तो टाळ्या घेऊन जातो प्रत्येक 2 ओळीला. आणि 2 ओळीचा एक शेर एक प्रबंधाचा विषय असू शकतो. काय सांगता? हो, जसं माझा एक शेर, मायेच्या पोटात होते वाढ केवळ, जन्मल्यावर माणसाची झीज होते. बापरे. 2 ओळीमध्ये सगळं आलं आता काय याच्यात. किंवा मृत्यू तुझा भरवसा, मृत्यू तुझा भरवसा जन्मामुळेच आहे. हे म्हणजे मला असं सांगायचं की तुमच्या विचाराचं, कवितेचं, कवितेतल्या पसाऱ्याचं अतिशय सूक्ष्मतम रूप म्हणजे गझलचा शेर. ही जेव्हा कागदावरती उतरवत असतो एक गझलकार, तेव्हा तो किती सारा अभ्यास केलेला असतो त्याने आणि किती सारी मेहनत असते हे आज तुमच्याशी बोलताना मला लक्षात येत आहे. आलं आहे. आपल्या ऐकणाऱ्यांना सुद्धा ते लक्षात येत असेल. आशा करते नक्कीच असंच होईल. पण जर मी तुम्हाला म्हणजे एक छानशी छोटीशी गझल पेश करा अशी विनंती न करता जर संपवला ना आपला संवाद, तर मग कठीण आहे माझं. म्हणजे चांगले झालं याच्या कमेंट्स येण्यापेक्षा असं का केलं अशा कमेंट्स येतील. असं होऊ देऊ नका. ऐकतो तुम्हाला एक जुनीच गझल आहे, फार नाजूक अशा आशयाची ती गझल आहे. त्याचे 1-2 शेर मी तुम्हाला ऐकवतो. म्हणजे महत्वाचं असं की गझल लिहिताना त्यातलं काव्य पण मरू नये. काव्यात्मकता जोपर्यंत शेरामध्ये आहे, गझलियत आणि काव्यात्मकता आणि सरळ आणि सुगम पण फार क्लिष्ट पण गझलेचा आशय नको. म्हणजे घरी जाऊन 10 वेळा विचार करायला नंतर तो शेर समजेल तर उसळणं आणि कोसळणे हे खोटं ठरेल ना मग. बरोबर ना. तर हे काही गोष्टी, बेसिक गोष्टी नवीन लिहिणाऱ्यांनी पाळल्या पाहिजे. फार प्रतीक आणि प्रतिमांची जी कुस्ती करणं आहे ती गझलेत होऊ नये असं मला म्हणजे प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं. ती सुगमता फार गरजेची आहे, त्याच्यामध्ये सहजता गरजेची आहे, परंतु सोबत काव्यात्मकता सुद्धा गरजेची आहे. म्हणजे जसे माझ्यासारखे सामान्य लोक जेव्हा ती गझल ऐकते तेव्हा त्याला ते फक्त सुंदरच जाणवलं पाहिजे, जो आशय आहे तो पण भिडला पाहिजे, पण तिथे जी कसरत केलेली आहे ती दिसली नाही पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे.
ती सहज, तिचं म्हणजे जे बाह्य दृश्य जे रूप आहे ते सहजच असलं पाहिजे. आणि ते कठीण असतं अर्चनाजी. खूप कठीण लिहिणं सोपं आहे, पण सोपं आणि दर्जेदार लिहिणं हे नेहमीच कठीण राहिलंय. बिलकुल. जसं आपण पाडगावकर सरांना ऐकतो, सुंदर यशवंत देवांना ऐकतो, स्वरा आले दुरुने ऐकतो, किंवा प्रिया आज माझी नसे साथ द्या ऐकतो. किती साधा आहे, सोपा आहे, पण दर्जेदार आहे. तर ही गोष्ट किंवा भटसाहेबांना ऐकतो आपण, अनेक गोष्टी आहेत, तर ते आहे. तर एक दोन शेर मी तुम्हाला ऐकतो. जीवाला लागला माझ्या किती हा घोर एकांती, जीवाला लागला माझ्या किती हा घोर एकांती, ढगाने चोरला माझ्या मनाचा मोर एकांती, जीवाला लागला माझ्या किती हा घोर एकांती, कुणीही हारले नाही, कुणीही जिंकले नव्हते, कुणीही हारले नाही, कुणीही जिंकले नव्हते, सखे मी युद्ध अनुभवले असे घनघोर एकांती, जीवाला लागला माझ्या किती हा घोर एकांती, तिच्या देहात श्वासांच्या मशाली पेटल्या होत्या, सुखाच्या गारव्यासाठी जळे लांडोर एकांती, परत फिरणार होते मी मिठी मधुनी लढाईच्या, परत फिरणार होते मी मिठी मधुनी लढाईच्या, अचानक कापला त्याने गडाचा दोर एकांती, जीवाला लागला माझ्या किती हा घोर एकांती, ढगाने चोरला माझ्या मनाचा मोर एकांती, मनाचा मोर एकांती. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच मस्त. ऐकलेली असली तरी सुद्धा ती खूप ऐकावीशी वाटणारी ही गझल तुम्ही आमच्यासाठी पुन्हा एकदा ऐकवली, तर मनापासून धन्यवाद. आणि खरंच हे ऐकत असताना खरंच असं जाणवतं की या दोन दोन ओळींच्या या जादू आहे, ही दोन दोन ओळींची. आणि कधी त्याच्यामध्ये असं खूप सारं प्रेम आहे, कधी आग आहे, म्हणजे दोनच टोक सरळ सरळ दोन टोक. एकदम मस्त बोलला तुम्ही. क्या बात आहे. खूप छान वाटलं नितीनजी, आमच्याशी संवाद साधला. आपल्या ऐकणाऱ्यांना मज्जा आली असेल आशा आहे मला. तुमचे आपले आभार. धन्यवाद. आणि ऐकणाऱ्यांसाठी तुम्हाला आजचा हा संवाद नक्की आवडला असेल तर लाईक तुम्ही करणारच, सबस्क्राईब पण करणार, परंतु आणखी तुम्हाला काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. थँक्यू.